इराण युद्धाचा आता तुमच्या इंटरनेटला देखील मोठा फटका बसणार आहे, कारण कुठल्याही देशातलं युद्ध हे फिजिकली त्या देशात घडत असलं तरी मुक्त अर्थव्यवस्थेत त्याचा फटका इतरांना देखील मोठ्या प्रमाणात बसतो. आणि इराण युद्धात भारताला बसत असलेला फटका आणि भविष्यात उद्भवणारी परिस्थिती ही याचंच उदाहरण आहे. इतर देशांच्या तुलनेत अशा परिस्थितीचा फटका भारताला तुलनेने लवकर बसतो, कारण 80% अधिक कच्चं तेल आपण आयात करतो आणि 100 कोटी पार केलेली ही जनता प्रामुख्याने यावरच अवलंबून आहे. युद्धाचा पहिला फटका मुंबईमध्ये बसला देखील मुंबईमधील 20% हॉटेल बंद करण्याची वेळ आली आहे. घरगुती गॅस बुकिंगचा कालावधी आता वाढवला गेलाय. व्यावसायिक गॅस पुरवठा सरकारकडून थांबवलाय, ज्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद पडण्याच्या दारात उभे आहेत. खाद्यपदार्थांशी निगडीत छोटे मोठे उद्योग आज बंद पडतील की उद्या अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. आपल्याकडं एलपीजी, कच्चे तेल, पेट्रोल, डिझेल यांचा काही दिवसांचा साठा शिल्लक आहे असं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलेलं, मात्र आता कल्पनेच्या पलीकडं या गोष्टींचे आणि युद्धाचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. एलपीजी किंवा ज्वलनशील तेलाचे गरज असणारे सगळे उद्योग बंद पडले तर त्यात काम करणाऱ्या हातांचं काय होणार, त्यातल्या रोजगाराचं काय होणार, हा प्रश्न देखील आता इराण युद्धाच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतोय. नक्की काय परिस्थिती आहे आणि इराण युद्धामुळं तुम्ही आणि तुमचा खिसा कसा प्रभावित होणार आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. सुरुवातीला तुमचं माझं आयुष्य ज्या गोष्टीनं प्रभावित आहे त्याबद्दल बोलूयात, म्हणजेच इंटरनेट बद्दल. होर्मुझची सामुद्रधुनीचा परिसर हा दक्षिण आशिया, पश्चिम आशिया आणि युरोपला जोडणाऱ्या समुद्राखालील फायबर केबलसाठी महत्वाचा ट्रान्झिट मार्ग आहे. आशियातील डेटा सेंटर्सना युरोपियन आणि पश्चिम आशियाई नेटवर्कशी जोडण्यासाठी हा मार्ग सर्वात कमी अंतराचा आहे. त्यामुळेच या समुद्रधुनीच्या तळातून जागतिक इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा कणा असलेल्या सबमरीन फायबर ऑप्टिकल केबलचं दाट जाळं पसरलंय आणि या मार्गातील केबलच्या माध्यमातूनच भारत इतर जगाशी जोडला गेलाय. त्यामुळे इराण युद्धातील वाढता संघर्ष समुद्राखाली पोहोचला तर इंटरनेटच्या पायाभूत सुविधांनाच धक्का लागेल, ज्यामुळे भारतात इंटरनेट वापरायला अडथळा निर्माण होऊ शकतो. या युद्धामुळे गॅस पुरवठा देखील विस्कळीत झालाय आणि यामुळे मोठे उद्योग जवळपास बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. एकट्या संभाजीनगर एमआयडीसी मध्ये ऑटो इंडस्ट्री, फार्मा कंपनी, स्टील पावडर कोटिंग, फोर्जिंग, केमिकल अशा बहुसंख्य उद्योगांना मिळून रोज 250 ते 300 टन एलपीजी गॅसची गरज आहे. मात्र पुरवठा बंद केल्यानं आहे त्या साठ्यांवर फार काळ हे उद्योग तग धरून राहणार नाहीत. त्यामुळे हे उद्योग बंद ठेवावे लागतील अशी चिन्ह निर्माण झाली आहेत. त्यातही एखादा मोठा प्लांट हा पूर्णपणे थांबवला की पुन्हा सुस्थितीत येण्यासाठी त्याला मोठा वेळ द्यावा लागतो. ही परिस्थिती फक्त संभाजीनगरचीच नाहीये, तर प्रत्येक मोठ्या एमआयडीसी मध्ये हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. स्टील आणि इंजिनिअरिंग उद्योग, ऑटो कॉम्पोनंट्स उत्पादनं, फार्मास्युटिकल कंपन्या, ब्रेवरेज आणि फूड प्रोसेसिंग, सिरामिक्स, ग्लास उद्योग, बॉयलर आणि थर्मिक फ्लुइड हीटर्स अशा सर्वच उद्योगांना मोठ्या प्रमाणात गॅसची गरज भासते. व्यावसायिक गॅसचा पुरवठा थांबवल्यानं लघु उद्योग देखील मोठ्या प्रमाणात ठप्प झालेले आहेत. जास्त करून खाद्यपदार्थांशी निगडीत असणारे लघु उद्योग या युद्ध परिस्थितीनं प्रभावित झालेत. किंबहुना अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता एलपीजी गॅसचा पुरवठा थांबवल्यानं राज्यभरात लघु उद्योग बंद ठेवावे लागत असल्याच्या बातम्या येत आहेत. या लघु उद्योगांच्या स्वरूपांमध्ये वेपर्स तयार करणारे, चिक्की तयार करणारे, गोळ्या तयार करणारे उद्योग प्रभावित होत असल्याच्या बातम्या पुढे येत आहेत. यात सर्वाधिक फटका हा हॉटेल बिझनेसला बसणार आहे, कारण या बिझनेसचा बेसच एलपीजी आहे. या युद्धामुळे रोजगारावर देखील मोठ्या प्रमाणात कुऱ्हाड येण्याची शक्यता आहे. गॅस अभावी जर उद्योग बंद पडले तर मोठ्या उद्योगात कामगार कपात केली जाईल किंवा कामगारांना घरी बसवलं जाईल. यात सर्वात अगोदर कंत्राटी कामगार बळी पडतील. लघु उद्योग देखील लाखो रोजगार निर्माण करत असल्यानं तिथल्या कामगारांच्या रोजगारावर देखील आता टांगती तलवार आहे. सोबत घरगुती गॅस देखील तुम्हाला इथून पुढे जपून वापरावा लागणार आहे, कारण आता 2 गॅस सिलेंडर मधील अंतर हे सरकारनं 25 दिवसांवर नेलंय. एकदा गॅस सिलेंडर बुकिंग केल्यानंतर पुन्हा 24 दिवस तुम्ही घरगुती गॅस सिलेंडर बुक करू शकत नाही. त्यामुळे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली आहे, कारण शहरी भागात स्वयंपाकापासून गिझर पर्यंत प्रत्येक गोष्ट ही गॅसवर अवलंबून आहे. किंबहुना शहरात सध्या तरी दुसरा सक्षम पर्याय नाहीये, हेही खरं आहे. तेलाच्या किमतीबाबत बोलायचं झालंच तर तिथं देखील मोठे उलटफेर होत आहेत. एका आठवड्यापूर्वी $70 प्रति बॅलरवर असणारा क्रूडचा भाव आता सुमारे
8.5% वाढून $92.69 पोहोचलाय. 28 फेब्रुवारीला संपलेल्या आठवड्याच्या तुलनेत ब्रेंट क्रूड मध्ये जवळपास 32%, तर वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट मध्ये 12.2% वाढ होऊन ते 90.9% गेले. याशिवाय नैसर्गिक वायूच्या किमतीतही जवळपास 50% वाढ झाली आहे. त्यामुळे आता थोडस जबाबदार राहा, उगीच गाड्यांवर विनाकारण फिरू नका. या किमतीचा प्रभाव भारतातील पेट्रोल डिझेलवर देखील होणार आहे. त्यामुळे जे आहे ते जपून वापरा. जर तेलाचे भाव वाढले तर तुमच्या दैनंदिन खर्चात थेट वाढ होते. तुमच्या पब्लिक ट्रान्सपोर्टचे दर वाढतात. तेलाचे भाव वाढल्यानं ट्रान्सपोर्टचा खर्च देखील वाढतो, ज्यामुळे रोजच्या आवश्यक असणाऱ्या गरजा ज्यांचा पुरवठ्यामध्ये तेल मोठी भूमिका बजावतं, अशा सर्व गोष्टी ज्यामध्ये भाज्या, दूध यांचा समावेश होतो, त्यांच्या किमती देखील लगेच वाढतात. याहून सोप्या भाषेत आता सांगायचं जर झालंच तर तेलाच्या किमतीत प्रति बॅलर $10ची वाढ झाली तर देशातली महागाई ही 0.7% वाढते. मग विचार करा, कच्च्या तेलाचा भाव जर $100च्या पार गेला तर भारतात काय हाहाकार उडेल. या किंमत आणि पुरवठ्यामुळे फक्त तुमच्या पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत नाहीत, तर त्याचा फटका उद्योगांना देखील बसतो. आपसूक तुमचा रोजगार देखील त्यामुळे प्रभावित होतो. सोबतच भारतीय चलनाचं अवमूल्यन देखील होत आहे, ज्याचा थेट फटका म्हणजे देशात महागाई उसळते. तेव्हा जवळ असणाऱ्या गोष्टी जपून वापरा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. या युद्धाबाबतच्या आणखीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी कट टू कटला फॉलो करायला विसरू नका.